या माझ्या भारत देशात, या माझ्या महाराष्ट्रामध्ये माळी साळी कोळी तेली हातकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुराव घडशे नाभिक सुतार लोहार कुंभार परीट गावगाड्यामधला बेरड बेडर रामोशी गावगाड्यामधल्या विमुक्त जाती माझा मेळंग्या जोशी असेल, माझा कुडमड्या जोशी असेल, माझा नाथपंथी डवरी गोसावी असेल, हर एक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या लोकांच्या पंक्तीला, वंचितांच्या शोषितांच्या दलितांच्या पंक्तीला या संविधानाच्या माध्यमातून, या घटनेच्या माध्यमातून, या रिझर्वेशनच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक वाटण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. आमचा मंडल आयोग 94-95 ला लागू झाला. आमचा पुढचा चळवळीचा नेता म्हणतो की 70 वर्ष तुम्ही खाल्लंय. अरे दादा, मंडळ आयोग लागू होऊन आता 27-28 वर्ष पूर्ण झालेत. आम्ही 70 वर्ष काय खाल्लं असेल? हा पुढचा नेता म्हणतो की छगनरावजी भुजबळ, तू एकट्याने सगळ्यांचं खाल्लंय. त्या माणसाला मी सांगू इच्छितो, अरे या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं इथल्या शासनकर्त्या जमातीनं राज्य केलं, पण आमच्या 18 पगड जातीच्या माणसांचं बजेटरी तरतूद, एखादा कारखाना, एखादा कुठंतरी आमदार खासदार, आणि कुठंतरी आमची माणसं आता कुठंतरी ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागली होती, कुठेतरी आमचा कुंभाराचा एखादा सरपंच दिसायला लागला होता, अरे कुठेतरी आमची माणसं आता कुठेतरी शिक्षक दिसायला लागली होती, गावगाड्यामध्ये ताट मानाने गावात यायला लागली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 340व्या कलमामध्ये हे रिझर्वेशन दिलं.